माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। चव्हाण यांनी दोघांवर आर्थिक हितसंबंधांचे आरोप केले आहेत। श्री मल्टीमीडिया विजन कंपनीत तावडे आणि करंबळेकर हे भागीदार आहेत। मंत्री असताना एका खासगी कंपनीचा संचालक असणं बेकायदा असल्याचं चव्हाणांचं म्हणणं आहे। तर श्री मल्टीमीडिया कंपनीत एक पैशाचाही शेअर नसल्याचा दावा तावडेंनी केलाय। कंपनीत 25 लाखांची गुंतवणूक केली, मात्र तो ट्रेड ॲडव्हान्स असल्याचा दावा केला। त्यामुळे खूप मोठ्या घोटाळ्याचा शोध लावला अशा आविर्भावात चव्हाणांनी आरोप केल्याचं तावडेंनी सांगितलं। श्री मल्टीमीडिया विजन कंपनी ही कंपनी श्री विनोद तावडे आणि श्री नितीन गडकरी आणि त्यांच्या समवेत RSSच्या प्रमुख कार्यकर्त्यांची कंपनी आहे। आमच्या माहितीप्रमाणे श्री विनोद तावडे हे अजूनही या खासगी कंपनीचे डायरेक्टर आहेत। आपला बिझनेस पार्टनर असलेल्या एका फॉर प्रॉफिट कंपनीमध्ये संचालक असलेल्या त्याच्या प्रत्येक बॅलन्स शीटवर या दोघांच्या सह्या आहेत। ते सगळे कागदपत्र मी आपल्याला देऊ इच्छितो। आणि अशा व्यक्तीला एका शासकीय महामंडळावर नेमणं हा आमच्या दृष्टीने नैतिकतेचा नव्हे तर कायद्याचाही गंभीर गुन्हा आहे। श्री मल्टीमीडिया विजन लिमिटेड मध्ये माझा एका पैशाचा शेअर नाही। मी त्याचा ऑनररी डायरेक्टर आहे। ऑनररी डायरेक्टर असल्यानंतर तुम्हाला त्याच्या प्रॉफिट लॉस मध्ये काहीही तुमचा संबंध नसतो। ऑनररी डायरेक्टर असल्यामुळे मला रेन्युमरेशन पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही आणि ऑनररी डायरेक्टर असल्यामुळे निवडणुकीचा फॉर्म भरताना त्याबाबतची माहिती देण्याची गरजही नसते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।